session. So, Yeah. hello everyone. I welcome you all to this UPSC guidance webinar by Shri Anand Takavle sir. We have with us our COEPN alumni, and also we have Parag sir with us. So, be- before taking any of your time, I hand over this complete state to sir. So, I think sir, you can continue in this. Thank you so much. आपण यामध्ये UPSCच्या प्रिपरेशनच्या स्टेजेस जे आहेत त्या संदर्भात थोड्या असं एक महत्त्वाच्या माहिती करून घेऊ आणि नंतर जे काही पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो विथ फुल टाइम किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला वर्क करून करावं लागतं. तर त्याची आपण एक थोडीशी टेक्निक समजून घेऊया आणि नंतर इंटरव्ह्यू संदर्भामध्ये काही प्रश्न असेल तर त्या पद्धतीने आणि ओव्हरऑल कोणाचे काही डाऊट असतील तर ते आपण त्याला क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये घेता येईल. तर सर्वप्रथम आपण हे समजायला पाहिजे की आता 2012 नंतर जो ट्रेंड बदलला आहे UPSCचा, सीसॅट सुरू झाली आणि ओव्हरऑल प्रिलिम्सचा फॉर्म बदलला. त्याच पद्धतीने मुख्य परीक्षेकरता सुद्धा GS चे 4 पेपर्स आलेत, ऑप्शनलचा 1 पेपर आला आणि त्याचा जो सिलेबस आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूच्या ज्या काही अपेक्षा आहेत, तर हा जो ट्रेंड आहे याला समोर ठेवून कशा पद्धतीने आपण परीक्षेच्या तयारीला गेलं पाहिजे. तर आमच्या वेळेला जेव्हा मी 2005-6 ला पास झालो त्यावेळेच्या वेळेला 2 ऑप्शनल असायचे आणि GS चे पेपर आजच्या प्रमाणे 4 पेपर नव्हते. सिलेबस पण वेगळा होता कारण GS मध्ये आता जसं पेपर 4 ला एथिक्स आहे त्या पद्धतीचं काही नव्हतं आणि essay च्या विषयामध्ये सुद्धा बराच चेंजेस झालेला आहे. तर आताची तयारी करताना आपण काय काय त्याच्या समोर गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हे समजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम जेव्हाही आपल्याला ही तयारी करायची असेल तर सिलेबस आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर हे आपल्या डोळ्यापुढे असले, म्हणजे मुख्य परीक्षेचे पण आणि प्रिलिम्सचे पण. तर सुरुवात जर का मुख्य परीक्षेच्या पेपरच्या तयारीने जर केली तर प्रिलिम्सचा अभ्यास आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, त्याला विशेष काही करावं लागत नाही. तर मुख्य परीक्षेमधील जी काही आपली सिलेबस हा विषय आहे तर त्याला आपण डोळ्यासमोर ठेवून त्याच्या काही कॉपीज बनवून ठेवाव्या, म्हणजे कुठेही नजर जरी पडली तरी आपल्याकडे तो सिलेबसचं भान असलं पाहिजे, किंबहुना सिलेबस हा आपल्याला पाठच पाहिजे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट हा आपल्या आवडीचा सब्जेक्ट आपण निवडायला हवा. केवळ त्याचं कोचिंग अवेलेबल आहे किंवा स्कोरिंग आहे एवढाच विचार न करता तो सब्जेक्ट आपल्याला आवडीचा आहे हे पण बघायला पाहिजे. आणि जेव्हा आपण परीक्षेची तयारी करतो तर हा विषय बघितला पाहिजे की आपल्याला मुख्य परीक्षा लिहिताना साधारणतः 3 तासाचा पेपर 2 बैठकींमध्ये सोडवायचा आहे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. तर 6 तास लिखाण करावं लागतं. तर रोजचा अभ्यास जो आहे तो करताना आपण 3-3 तासाच्या किमान 3 बैठकी रोजच्या सेल्फ स्टडी मध्ये असल्या पाहिजे असा विचार करायचा, जे फुल टाइम करतायत. समजा आपण जर जॉब करत असू तर किमान 2 बैठकी तरी 6 तास तरी अभ्यास करता आला पाहिजे, पण तो लगातार 3 तास करता आला पाहिजे असा सराव असायला हवा. आणि त्याच्या जोडीला जर आपण 1 तासाची 1 ते 1.5 तासाची रिव्हिजन जर नाही ठेवली रोज तर तो अभ्यास एवढा पुरेसा होत नाही किंवा त्याचा जी एफिशियन्सी आहे ती कमी होते. तर रिव्हिजनला मात्र जरूर तेवढा वेळ द्यायलाच हवा. अभ्यास करताना स्टँडर्ड पुस्तकं वापरायला हवी, जशी NCERT CBSE बोर्डची जी पुस्तकं आहेत ती अत्यंत स्टँडर्ड आहे आणि साधारणतः 80 ते 90% अभ्यासक्रम त्या पुस्तकातून आपल्याला कव्हर होतो. आणि बऱ्यापैकी GSच्या पेपरचा फायदा ऑप्शनलच्या पेपरला आपण ज्या पद्धतीने निवडू तसा तो होतो, essay मध्ये होतो, इंटरव्ह्यूला होतो. तर त्यावरती फोकस व्यवस्थित करता आला पाहिजे. GSचा जो सिलेबस आहे
त्याला व्यवस्थित लिहिल्यानंतर त्याची जी करंट अफेअर्सचे विषय आहे नॅशनल अँड इंटरनॅशनल ते डे टू डे न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघता आली पाहिजे. म्हणजे तो सराव जर असेल की न्यूजपेपरमध्ये मी माझ्या सिलेबसला बघू शकतो का, तर ती खऱ्या अर्थाने आपली अभ्यासाची सवय असेल की तुम्ही न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स किंवा इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, इंडिया इयरबुक यांचा उपयोग आपल्या सिलेबसच्या फ्रेमवर्क मध्ये करू शकत आहात. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं येतं अभ्यासक्रमासोबत की आपल्याला ते लिहिता येतं का. कारण ज्या वेळेला परीक्षेमध्ये आपण लिहितो तेव्हा तुमचं नॉलेज पेक्षा तुमचं प्रेझेंटेशनही तेवढंच महत्वाचं असतं. तर मर्यादित शब्दांमध्ये मर्यादित वेळेमध्ये विचारलेला प्रश्न नीट समजून घेऊन मुद्देसूद लिहिता येणं ही सर्वात मोठी कला आहे. आणि किंबहुना प्रशासकीय सेवेमध्ये त्याचीच गरज असते की तुम्हाला प्रायोरिटाईज करता येतं का, सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता, त्याला मुद्देसूद बांधता येतं का, आणि प्रश्न काय विचारला हे नीट समजून घेता येतं का, हे सर्वात महत्वाचं आहे. तर प्रश्न नीट समजून घेण्याकरता ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नाचे स्वरूप असतात, उदाहरणार्थ डिस्कस, क्रिटिकल अनालाइज, एक्झामिन, एक्सप्लेन, कम्पेअर, डिस्टिंग्विश या टाईप मध्ये जी काही असतात त्याला त्याचं महत्व समजून घ्यायला पाहिजे की नेमकं अनालाइज म्हणजे काय केलं पाहिजे, डिस्कस मध्ये काय केलं पाहिजे आणि एक्झामिन मध्ये काय पाहिजे. संदर्भ महत्वाचे असतात. आणि त्याच्या जोडीला लिखाणाची शैली जी पॅराग्राफिंग असेल किंवा त्याला आपण व्यवस्थित नंबर टाकत असू किंवा कंपॅरेटिव्ह चार्ट बनवत असू, डायग्राम किंवा मॅप किंवा फ्लो चार्ट याचा फार उपयोग असेल तर ते प्रेझेंटेशन अत्यंत आकर्षक राहतं आणि या प्रेझेंटेशनलाही तेवढेच मार्क्स असतात. त्यामुळे प्रयत्न हा करायचा की आपण प्रेझेंटेशन किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, सुटसुटीत शब्दांमध्ये आणि मोठी वाक्य न बनवता. म्हणजे एक साधारणतः 5 ते 6 शब्दांचं एक वाक्य असेल तर ते वाचायला सोपं जातं. अगदी लांब लांब वाक्य असतील तर ते अडचणीचं वाटतं. तर त्या पद्धतीने लिहिता येणं महत्वाचं आहे. आणि प्रेझेंटेशन मध्ये मार्जिन सोडणे, व्यवस्थित त्याला क्वेश्चन नंबर देऊन मार्क्स देण्याची जी एक पद्धत आहे ती आपल्याला ठेवता आली पाहिजे. मुख्य परीक्षेचा अभ्यास हा जुन्या प्रश्नपत्रिकांना सोडवून खूप सुंदर करता येईल. त्याकरता रिसोर्स पर्सन करणं आपण त्या चेक करून घेतल्या पाहिजे, इव्हॅल्युएट करून घेतल्या पाहिजे. जर ते इव्हॅल्युएशन व्यवस्थित झालं तर आपल्याला आपल्या इम्प्रुव्हमेंटचा स्कोप कळून येतो की कुठे मला अजून इम्प्रूव्ह करता येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही मुख्य परीक्षेची तयारी एक चांगल्या स्टँडर्ड मटेरियल मधनं, रेफरन्स बुक मधनं करता येईल. आणि ते झाल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना हा फुल फोकस मध्ये आपल्याला ऑप्शनलला देता येतो. आणि ऑप्शनल ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये आहे, त्याचाही सराव जेवढा जास्तीत जास्त कराल तेवढं उत्तम राहील. की जास्तीत जास्त मॉडेल पेपर्स किंवा प्रिव्हियस इयर्स पेपर आपण सोडवून बघितले पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टींवर जर कमांड झाली तर आपल्याला बऱ्यापैकी एसेला तयारी होऊन जाते. म्हणजे एसेचा जो स्कोप आहे, तो विषय आहे तो आपल्याला समजायला लागतो. इंटरव्ह्यूच्या तयारी करता मुख्य परीक्षेची तयारी ही बऱ्यापैकी मदत करते. आणि त्याच्या जोडीला जे आपण फॉर्म भरतो मुख्य परीक्षेचा, तर त्यामध्ये आपल्या हॉबीज वगैरे आपण लिहिलेल्या असतात, आपले ऑप्शनल्स त्यांना माहिती असतात किंवा आपलं जे ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे एज्युकेशनचं, तर त्या संदर्भात आपली तयारी असली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपण इंटरव्ह्यू मध्ये जो काही आपण आपल्या फॉर्म मध्ये ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या संदर्भात लिहिलेल्या आहेत त्याची आपली तयारी फार चांगल्या प्रकारे व्हायला हवी. आणि ज्या पद्धतीने आपल्याला GS4 चा अभ्यास आहे तो पर्सनॅलिटी टेस्टचाच विषय आहे. थेरॉटिकली तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या GS4 चा व्यवस्थित अभ्यास जर केला आणि त्याला जर का आपल्या सवयींचा भाग बनवला तर इंटरव्ह्यू मध्ये ज्या बेसिक गोष्टी बघितल्या जातात इंटिग्रिटीच्या किंवा कंपॅशनच्या, तर किंवा समष्टीच्या हिताच्या, त्या सर्व गोष्टी आपल्याला सहजतेने तिथे प्रेझेंट करता येतील. आणि ज्या मर्यादित वेळेमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची जी एक छाप तिथे आपल्याला द्यायची आहे, मेसेज द्यायचा आहे, तर तो देणं सोपं होऊन जाईल. आणि जे प्रश्न आपल्याला विचारले जातात इंटरव्ह्यू मध्ये म्हणा किंवा मुख्य परीक्षेमध्ये, त्याला जी आपलं संविधान आहे त्या संविधानाचा फार मोठा आपल्याला आधार मिळू शकतो. जर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जी प्रिएम्बल आहे
त्याच्या दृष्टीतून जर आपण त्या प्रश्नाकडे बघू शकलो आणि त्याचं पालन त्या उत्तरामध्ये होऊ शकतं का हे जर बघू शकलो तर आपल्याला बऱ्यापैकी एक चांगलं उत्तर कुठल्याही प्रश्नाचं म्हणजे इंटरव्ह्यू करता किंवा मुख्य परीक्षेकरता आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे संविधानाचे जे महत्वाचे मुद्दे आहेत बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचे ते आपण क्लिअर केले पाहिजे आणि संविधानाच्या अभ्यासामध्ये आपण चांगली प्रगती केली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ते सापडणं शक्य आहे. बऱ्यापैकी पेपर 1 आणि पेपर 2 यांचं रिलेशन असतं. पेपर 2 हा अप्लाइड असतो, पेपर 1 हा बऱ्यापैकी थेरॉटिकल असतो. तर त्याला एकमेकांमध्ये उपयोगात करता येणं फार गरजेचं आहे आणि तिथे आपला कंटेम्पररी अभ्यास आणि अपडेट हे फार महत्वाचे ठरतात. तर ओव्हरऑल जी ही परीक्षा आहे त्यामध्ये जी काही महत्वाचे विषय आहेत, समजा हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, ते कुठे ना कुठे इंटर रिलेटेड आहेत आणि त्यांचा एकमेकांशी संबंध येतो. तो इंटरडिपेंडन्स जर आपल्याला कळला तर ओव्हरऑल एक पिक्चर परीक्षेचा आपल्या डोळ्यासमोर येतं आणि मग आपल्याला एक इंटिग्रेटेड अप्रोच परीक्षेविषयी तयार होतो आणि बऱ्यापैकी मग मेन्सचा अभ्यास आणि प्रिलिमचा अभ्यास यामध्ये काही कन्फ्युजन राहत नाही, कशा पद्धतीने करायचा याची एक क्लॅरिटी येते आणि बेसिक आपला जो अभ्यासाचा जी एका वेळेला बसण्याची जी लेंथ आहे ती आपल्याला वाढवली पाहिजे. म्हणजे 3 तासाशिवाय आपल्या टेबल चेअर पासून हालायचं नाही. हा जर अभ्यास आपण करत गेलो तर आपोआपच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ते डिटर्मिनेशन आणि ती क्लॅरिटी परफेक्शन आपोआप यायला लागेल. तर अशा पद्धतीने अभ्यासाची ही टेक्निक आपल्याला वापरता येईल. तर आपणाला जी काही या 3 स्टेजेसमध्ये आतापर्यंत सांगितलंय त्यामधून जर तुम्हाला आता काही डाऊट असेल तर आपण तो अजून व्यवस्थित क्लिअर करू शकू. जंबाडजी. Yes, sir. अगर चैट में किसी को कोई भी डाउट है सो यू कैन रेज योर हैंड एंड आई अनम्यूट यू, और आप सीधे सर से डायरेक्ट क्वेश्चन कर सकते हैं. सो वी कैन हैव एन इंटरेक्टिव सेशन विथ हिम राइट नाउ. हा गुरुनाथजी विचारा, काय म्हणणं आहे? काय म्हणतात चेक कर हो शिकायचं या रिव्ह्यू मस्त ते गेले का आपण? हा थोडी तुमची मदत लागेल वरून आमच्यासाठी काही आणायला, तर एक 5 मिनिटात वर जाऊ. हा बघा. Hello. Yes, sir. There are some questions in the chat. I'll read you them. So the first question is from first year students. Sir, good evening, sir. Sir, first year engineering students 30 tips, please. अच्छा. बघा, आपण फर्स्ट इयरला आहोत, आपल्याकडे 3 वर्ष आहेत अजून व्यवस्थित. तर यामध्ये काय करायचं, जीएस चा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याचा सिलेबस रोज वाचायचा, किमान एक 5 मिनिटं 10 मिनिटं. म्हणजे तुम्ही जे काही जनरल स्टडीजचा जो ऑब्झर्वन्स आहे, समजा न्यूजपेपर मध्ये काय वाचायला हवं, माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे ते त्यांना कळेल आणि एक नोटबुक बनवायची. त्यानुसार जनरल स्टडीजच्या सिलेबसची जी काही विषय आहेत ती न्यूजपेपरच्या माध्यमातून नोट्स बनवून आपल्याला बाजूला करता येतील की न्यूजपेपर मधनं काय महत्वाचं आहे माझ्या परीक्षेकरता ते त्यांना कळेल. आणि त्याच्या जोडीला आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी याचा अभ्यास इंजिनिअरिंगच्या वेळेला नसतो. तर हे बेसिक सब्जेक्ट्स आहेत ज्यांची स्टँडर्ड पुस्तकं सीबीएसईची घ्यायची अप टू 12th लेवल आणि त्यांचा अभ्यास चालू करायचा. म्हणजे हळूहळू आपल्याला त्यामधलं जे काही बेसिक सायन्स आहे ते कळायला लागेल. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तो जर प्रिएम्बल आपल्याला पचायला लागलं तर आपोआपच आपल्याला कुठल्या इश्यूज कडे कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे ते कळून येईल. आणि प्रिएम्बलच्या चष्म्यामधून जर तुम्हाला
न्यूजपेपर वाचता आला, आपल्या आसपासच्या घडामोडी आणि घटना कळायला लागल्या, तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजायला लागेल की आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. Okay, sir. So there is one question regarding current affairs and international relations. So how to prepare for them, I think. करंट अफेअर्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे, पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. तर या ऑप्शनल सब्जेक्टचा बराचसा जो स्पेशलाइज स्टडी असेल, तर त्याची जी स्टँडर्ड पुस्तकं आहे इंटरनॅशनल रिलेशनची, ती आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात. आणि जी ऑप्शनल सब्जेक्टची तयारी करतात त्यांच्या मार्गदर्शनातून ती पुस्तक घेता येतील आणि त्याचा बेसिक्स आपल्याला अभ्यासता येईल. म्हणजे गेल्या एक 60-70 वर्षापासून इंटरनॅशनल रिलेशन कशा स्वरूपाचे आहे, इंटरनॅशनल बॉडीज कोणकोणते आहे, त्यांचे बेसिक फंक्शनिंग काय आहे, त्यांचं रिलेव्हन्स काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, हे आपल्याला समजायला लागेल. तर बेसिक एक थिअरॉटिकली आपल्याला प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या बद्दलची माहिती मिळेल आणि त्यानंतर त्याची हिस्ट्री असेल, त्याचे जे काही चेंजेस झालेले आहेत किंवा डेव्हलपमेंट्स आहेत ते आपल्याला कळायला लागतील. पण त्याच्या जोडीला रोजचा जो न्यूजपेपर आहे, जसं टाइम्स ऑफ इंडिया किंवा द हिंदू, हा गरजेचा आहे, कारण तो आपल्याला कंटेम्पररी मध्ये अपडेट करत जातो आणि या सगळ्या जनरल स्टडीजच्या करंट विषयाचा आपल्याला नोट्स सुद्धा बनवता आल्या पाहिजे. ते जर बनवलं तर तुम्हाला ज्या वेळेला गरज लागेल त्या अभ्यासाची परीक्षेकरता, तर तो सोपा पडेल आपल्याला आणि इव्हन ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रश्नांनाही सोडवायला ते फायदेशीर असेल. Thank you, sir. So there is one question regarding the optional subject. So the question is, sir, to take engineering subject as optional, will it make any difficulty? इंजिनिअरिंग सब्जेक्ट घेतला तरी काही अशी डिफिकल्टी नाही. फक्त महत्वाचा मुद्दा असा आहे की तो आपल्या आवडीचा असायला हवा, तो सब्जेक्ट आपल्या आवडीचा असायला हवा. आणि दुसरं म्हणजे त्याचा सिलेबस आणि त्याचे जुने प्रश्नपत्रिका एकदा आपल्या डोळ्याखालून घालायला हव्या. मग त्यानुसार आपल्याला ठरेल की तो सब्जेक्ट आपण आपल्याला घेणं जमेल का आणि तो घेतला तर आपण त्याला स्कोर करू शकू का. तर मुख्य मुद्दा हाच येतो की ऑप्शनल सब्जेक्ट हा चांगल्यात चांगला स्कोर करण्याचा एक चांगली संधी असते, कारण तो आपल्या आवाक्यातला आणि आपली कमांड असलेला सब्जेक्ट आपल्याकडे आलेला असतो आणि त्याची खूप चांगल्या पद्धतीने आपण निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला स्कोर करता येईल. त्याचा क्रायटेरिया हा आवड ही जरूर ठेवली पाहिजे, म्हणजे आपल्याला तो विषय वाचताना कंटाळा येणार नाही. Okay, sir. So there is one student, Rahul. Okay, Rahul Bhaiya, he is from BTech and he's asking about do's and don'ts for the prelims, the coming prelims for 2021, as only 100 days are left. अशा वेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न सोडवण्याची एक प्रॅक्टिस केली पाहिजे. जुने प्रश्न बघितले पाहिजे, म्हणजे त्यातनं कळतं की ABCD या पर्यायामधनं ए आणि बी जर का आपल्याला वाटत असले दोन्ही योग्य आहे आणि त्यात थोडं हेअरलाईन डिफरन्स आहे, तर तो निवडणं किती कठीण जातं, कारण तिथे खरा अभ्यासपणाला लागतो. तर अभ्यास करण्याची एक टेक्निक आहे ती आपल्याला त्यातनं उमगायला लागते. तर 100 डेज असताना एकतर सर्वप्रथम एक नियम ठेवायचा की रोज रिव्हिजन करायची. जे काही तुम्ही एक 8-10 तास अभ्यास करता त्याला जर 1 तासाची रिव्हिजन नाही दिली तर तो 10 तासाचा अभ्यास अगदी 1 तासाच्या बरोबरीचा असतो आणि ते जर त्याला रिव्हिजन दिली तर तो 11 तासाच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे पहिला थंब रूल आहे की वी मस्ट रिवाइज रेग्युलरली आणि ती रिव्हिजन आपल्याला खूप कामात येते. त्यानंतरचा थंब रूल आहे की तुम्ही मॅक्सिमम हे केलं पाहिजे, प्रिपरेशन केलं पाहिजे आणि मॉडेल टेस्ट सोडवल्या पाहिजे. जेवढे मॉडेल पेपर आपण सोडवणार तेवढं परफेक्शन येत जाणार आपल्याला.
सीसॅट सारखा विषय जो आहे तो इंजिनिअरिंगच्या स्टुडंट करता अत्यंत महत्वाचा आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ज्याला आपण ऑलरेडी आपण त्या करून आलेलो असतो त्या तयारी त्या पद्धतीची. तर त्याला एक विशेष जर का आपण वेळ आणि महत्व दिलं तर सोप्या पद्धतीने आपल्याला बाकीच्या विषयाकडे लक्ष देता येईल. तर अशा पद्धतीने आपण 100 डेजचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि जुन्या प्रश्नपत्रिकेला महत्व दिलं पाहिजे. Thank you, sir. The question is repeated, I think, regarding optional. They are asking that which subjects are really scoring and helps in GS paper particularly. जशी जी सब्जेक्ट ह्युमॅनिटीची आहे ती आपल्याला जीएस मध्ये फायदा देतात, कारण त्यांचा सिलेबस बऱ्यापैकी मॅच होतो. परंतु जर का आपल्याला ऑप्शनल हा आवडीचा असेल आणि तो ह्युमॅनिटीज पेक्षा वेगळा असेल तरी काही हरकत नाही. परंतु आपण जर फोकस करायचा असेल तर पूर्णतः सिलेबस आणि स्टँडर्ड बुक्स वर फोकस करता येईल. एनसीईआरटी बऱ्यापैकी आपल्याला हेल्प करतं याच्या प्रिपरेशन मध्ये. तर तुम्ही जीएसच्या पेपरला जर का व्यवस्थित तयारी करायची असेल तर एनसीईआरटीचे 6वी ते 12वीची पुस्तकं, इंडिया इयर बुक, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, हिंदू, ही आपली डेली न्यूजपेपर आणि टाइम्स ऑफ इंडिया हे जरूर आपल्याकडे असले पाहिजे आणि त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी त्यातनं मार्गदर्शन मिळेल. जसजशी आपला अभ्यास मॅच्युअर्ड होत जाईल आपण इकॉनॉमिक टाइम्स, फ्रंटलाईन यासारखी मॅगझिनचाही उपयोग करू शकतो. परंतु ही सर्व उपयोग करण्याकरता आहे, त्याचं पान वाचण्याकरता ती गरज नाही. त्याला सिलेबसशी जोडून बघायचं. कुठलाही समजा रेफरन्स बुक असेल किंवा न्यूजपेपर आणि बाकी गोष्टी असतील तर त्याला तुम्ही तुमच्या सिलेबसशी ट्रेस करून बघा, म्हणजे ते सोप्या पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळात पूर्ण करता येईल. Thank you, sir. Some question is asked about newspapers which will really help us. Okay, so the question is, sir, please suggest newspapers which will really help us. I guess Times of India is very nice, authentic. Then Economic Times and the Hindu. So these are most important. That will help. Okay, sir. Between this, I also want to ask one question to you. Like now you are an IPS officer. So like what is the difference between what we think that we have as an IPS officer or before joining the service, and what do you think that is the change which you have gone through in this complete like 10-15 years? The change is that whatever we study during GS as our basic structure of constitution, Indian constitution, now it is our responsibility to make sure the functioning in day-to-day duty while discharging our duties, that we must be following the basic structure of our constitution, and whatever is rights of the citizens, we are here to ensure it. तो त्याची जबाबदारी आपल्याला वाढलेली असते, कारण ज्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत त्या जेव्हा आपल्याला डिस्चार्ज करायची ऍज अ ड्युटी म्हणून, तर ती आपली फंडामेंटल राईट्स पेक्षा आपली फंडामेंटल ड्युटी महत्वाची ठरते. ह्युमन राईट्स ऑफ द सिटिजन्स, नॅचरल जस्टिस हे महत्वाचं ठरतं आणि प्रत्येक वेळेला ती जी संविधानाची भूमिका आहे ती त्या भूमिकेत आपण आहोत का याची आपल्याला चाचपणी करावी लागते स्वतःबद्दल. आणि आपण जर त्याला खरे उतरत असू तर तो दिवस एक सॅटिस्फॅक्शनचा असतो की आपण जे अभ्यासलं, ज्याला आपण अगदी डोक्यावर घेऊन राहिलो, त्याला आज आपण अक्षरशः पालन करण्याकरता स्वतःची शक्ती, स्वतःचा वेळ, सामर्थ्य, बुद्धी सर्व काही आपण पणाला लावतो. Thank you, sir. The question is regarding preparation for FY or SY. So do they really need to start it from the first year itself, or like they should wait for some time and then start the preparation, because they are obviously giving the attempt after final year, so they have like 4 years from now. So what should they do right now? Regarding attempt, they can decide when to take the exam, but
this is from this day itself, they should start preparing. They should not waste a single minute regarding the preparation, because time cannot wait for anyone. And it is better that if they are in first year and they are knowing about these things, the importance of syllabus, the importance of question papers, the importance of the current affairs, how to update, and the importance of their study hours, sitting for few hours in a day. So they should take advantage of all these sessions and should go ahead. They should not wait for studies. Okay, sir. So the question from Gurunath is how to prepare for GS4 in particular. Okay. GS4 is a very important subject which will help in interview as well as for essays also. And for it, there must be some standard books also. I can forward that books list if I come across. But for that, I think our own thinking, our own personality, our own contemplation regarding the ethics are more important. Gandhian thoughts, the immortality of the great philosophers like Gandhi, Tagore, Tilak, Subhash Chandra Bose, all ideologies are important. And one should understand different ideologies and the great personalities, read about their autobiographies and their incidences of in their life, the motivation. So this is all shaping your personality and what the best you can take, whatever come across to you. So this is the most difficult as well as important subject which cannot be studied just in few years. It is a way of life, because ethics cannot be taught or it cannot be learned in few years. It has to be practiced as long as we are alive, and it is a continuous process. So we should respect that continuous learning and make it a habit, make it our habit and way of life to learn it and practice it, because it has no end. Yes, sir. Sir, I think the questions are repeating right now. So one of the different question I have seen is what are the expectations versus ground reality of handling society? So can you explain it, please? Society expects from us the compassion, and ground reality everybody knows, and it's a first-hand experience. Compassion is not taught in any university, not in any college, not in any school. It is to be a learn. It is a samskar, and if we are compassionate enough, I think that everything is set right. Need not be all these struggles in the history, all the wars in the history, they are the lack of the compassion. And this is the basic need of the humanity, what Lord Buddha has taught to us, Prajna, Shil and Karuna. This is the basic fundamental need. And we have come across that only food, shelter and clothes are our basic needs. So somewhere we are misguided. If we are humans, that means our basic need, how it could be food only. Even animals also need food. Animal also needs shelter. Then how humans' basic need is shelter? It is only the compassion. It is only the character, and it is only the intellect. So प्रज्ञाशील एंड करुणा, अगर मानव जाति की जरूरत ना होती तो भगवान बुद्ध को अपना पहले छोड़ने की जरूरत क्यों पड़ती? तो सारी जो समस्याएं हैं वो हमारी बेसिक नीड क्या है ये समझने के लिए है, और उसका पालन करने के लिए है, उसको प्राप्त करने के लिए जो प्रयास हम करते हैं. Thank you, sir. One of the earlier question was they wanted to know about your experience in this training session and also in this police services right now. So what have you gained till now?
on this? Police service gives you the opportunity to do the instant justice, and if you have the spine, you can do miracles. But you have to pay the price also, and one must be always ready to pay price and ready for the struggle, because it is for whom you are fighting, not for yourself, but for the society, but for the greater good, for the masses and their basic fundamental rights. We are there to protect all their fundamental rights, and it's my prime duty, for fundamental duty. So if constitutional values are imbibed into me, and it is my way of life to follow the constitutional values, basic structure of constitution, that is the preamble of our constitution, is in my blood, is in my every breath, and if I live for that, then everything comes to us very easily, effortlessly. Yes, sir. So true. So one question is regarding they wanted to know your journey again from BTech last year to the selection. Like, what was that period about from In COAP? 98, in 1998, I completed my metallurgy. That why it was Bachelor of Engineering. Then in campus entry, I was selected. I had joined Indian Seamless Steels and Alloys Limited in Jejuri, and there I worked for 3 years. Then I got a call from NALCO. I also selected for NALCO, but I couldn't join it because of the public bond was there, and I never wanted to cheat them. After joining, then I will go for UPC. I was sure that I will get selected into UP Civil Services. So I never joined NALCO. Then I started preparation with my Marathi literature. I went to SISC. I prepared there in Mumbai for Marathi because it was very new subject to me. After 10th class, I never studied Marathi, but I loved Marathi. Still, I love Marathi. Very nice. And then I prepared. Then I went to Delhi for practicing the general studies model paper and getting them evaluated. I joined CST for that. I never joined any class. I believe in self-study. And then I go ahead in my services, and in 2005, I got selected. It was 2005 exam and my 2006 batch. Thank you, sir, for sharing this journey with us. How was Yeah. COAP for you, sir? Like, this is some question from every one of us. Like, how was COAP then in 1990? CVP has given a great platform for me because my parents were ready to send me to Pune only for CVP, not for any other college. And it has given me a dynamic experience and the platform, the colleagues, the hard work, and everything. I enjoyed the hostel life also over there. And I joined Jnana Prabodhini at that time. Many other sports activities also. In volleyball, I was representing CUP at that time. So it is all overall development. If I couldn't be in CUP, I cannot think that I could have cleared this exam in very in a smooth manner. So that always helped me for every stage of my preparation. Okay, sir. Thank you. Sir, I think the questions are over from everyone. So I would like you to give some like last word of guidance for everyone. We have a large number of first year students right now because they Yeah. are in too much of enthu. They have joined the college in some time only, so they are all like, we want to know everything about this CSAC and we want to do civil services. So what would you suggest them? I will give the message in one शायरी. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. मल्लाहों का मीन जो कोचिंग क्लासेस के लिए जाते हैं ना, कि आई विल ज्वाइन दिस कोचिंग क्लासेस एंड देन ओनली इट इज पॉसिबल टू गेट सक्सेस. या इट मे बी इन सम केसेस, बट सेल्फ स्टडी has no replacement. You cannot. So what I mean to say that कि अपनी प्रायोरिटी सेल्फ स्टडी को दीजिए, सेल्फ कॉन्फिडेंस को दीजिए.
तो तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. So that will shape your personality. That is my message. Thank you so much, sir, for these wonderful words. Like, we were too pleased to have you. When I got to know that you are also from metallurgy branch, and like there is a lot of enthusiasm in us for like our alumni, they will come and they'll guide us, and we are so happy to hear you here. So to everyone, I have recorded this complete meeting, and if you have missed something, some part, so that will be available on our COEP CSEC YouTube channel. So you can go and watch there. It will be uploaded in some days. So thank you so much, sir. Parag sir, would you like to say something? On behalf of College of Engineering COEP, I would like to thank to Anand Takawale sir for giving his valuable time, and we would like to request him to guide us, our students, whenever there is opportunity. Thank you, sir. Thank you so much. Thank you. Okay. Thank you so much, sir. I think that I will end the meeting here. Thank you everyone for joining in.